नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करीत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये राईड विथ पॅडीसोबत. आज जाणार होतो रत्नागिरी येथे. मी बाहेर चालल्यावर रॉकी पाठ लागलेला होता. रॉकीला बाय बाय करत मी जाणार होतो गावामध्ये. रॉकी काही सोडत नव्हता. मी त्याला शेवट बाय बाय करून निघालो पुढे. तर गावात गेल्यावर काय भेटणार नाही माहीतच होतं. त्यामुळे एका दादाला हात केला, बसलो टेम्पोमध्ये. दादा एवढं पळवत होता की टेम्पो कधी शाळेपाशी पोचला माहीत पण नाही. पुढे लागते DKT. माझी शाळा नाही, ही DKT इंटरनॅशनल स्कूल. त्याच्या पुढे सन्मती विद्यालय तारदाळ लागते. तुम्हाला दाखवतो आमची कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे ती होती शाळा. तिथून पुढे गेल्यावर लागतो बोगदा. या बोगद्याचा विषय लय हार्ड आहे भावानं. याचा ब्लॉग सेपरेटली टाकीन मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती. बोगद्यामधून पास केल्यावर दादा म्हटला कुठं उतरणार आहेस? मी म्हटलं दाद्या मला हातकणंगलेमध्ये उतरायचं आहे. दादा म्हटला मी आवाडे पार्कमध्ये जाणार आहे. मग काय उतर म्हटलं दाद्या इथंच. तेवढ्यात मागणे गोवाला म्हटला कुठं चाललायस? मी म्हटलं भावा मी चाललो आहे म्हटलं देवगडला, मला हातकणंगलेमध्ये सोड. दाद्यानं पण म्हटला लगेच बस. काय मग दाद्याच्या गाडीवर बसलो, चाललो की हातकणंगलेला. हातकणंगलेमध्ये जाण्याचं कारण म्हणजे तिथं बस येणार होती. इंजिनियर थांबला होता सांगली फाट्याला, तिथंपर्यंत बसनं जायला लागणार होतं. मग काय बसलो बसमध्ये. बसमध्ये गर्दी होती तेवढी पण लई नाही. जरा पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर जरा पावसाचं वातावरण झालं. मग म्हणला जरा बाहेर पण बघून घेऊया. बाहेर ये असं होतं, काय सगळी झाडच हिरवीगार. मग काय बसलो गाडीवर इंजिनियरच्या आणि चाललो की कोल्हापुरातून. तर गाडीवर म्हटल्यावर गाडीवर येणार होता वैताग. त्यामुळे काय जरा आता करूया म्हटलं. इंजिनियर म्हणाल तर हे काय नवीन चालू केलं आहेस? सांगितलं बाबा म्हटलं काय तर करायला लागते, त्याशिवाय चालत नाही. हे आहे पंचगंगा नदी. पाणी उतरलं आहे, जरा पाणी वाढलं की आला बघा पूर. मामांचं चालू होतं मासं पकडायचं. मामानं म्हणलं मासं पकडा, गावली तर द्या जरा. ब्रिज उतरलं आणि गेलो कोल्हापुरात. कोल्हापुरात गेल्यानंतर हा लागतो महाराणी छत्रपती ताराराणी पुतळा. याला मुजरा केला आणि गेलो पुढं. पुढं गेल्यावर जरा म्हटलं आता थांबवायला लागते गाडी. आहे महाराज छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा. इथून गेलो पुढं. मी कोल्हापुरात आल्यावर फक्त बघायचं काय काय आणि कुठं काय आहे. विषय साडा आहे हो कोल्हापुरातला. मामा इंडिकेटर लावून पुढंच चालला आहे. मामाची बॅग पडत होती म्हणून धरत होता. जरा पुढं गेल्यानंतर हा लागतो दसरा चौक. दसऱ्यामध्ये एवढं म्हणजे एवढं भारी असतं की नाही, बघतच राहायला पाहिजे. आहे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा. त्यांना पण मुजरा करून गेलो चौकातनं पुढं. तर कोल्हापुरात आले म्हटल्यावर सिग्नल तर लागणारच. म्हटलं आता सिग्नल लागला आहे शिस्तात घे. तर ह्या बघा दिसल्यात ॲम्ब्युलन्स, एका मागोमाग एक. चौकातून डाव्या बाजूला गेल्यानंतर CPR लागतो, त्यामुळे ॲम्ब्युलन्स इथंच थांबतात. मग काय सिग्नल लागलेला. आम्हाला जायचं होतं डावीकडे, त्यामुळे सिग्नलला काय थांबाय नाही म्हणलं चला. सिग्नल केला पास आणि पोचलो CPRच्या पुढे. CPRच्या बरोबर समोर तुम्हाला लागते हायकोर्ट. हायकोर्ट म्हणजे कोल्हापूरमधील हायकोर्ट. मग चला म्हटलं तिकडं काय आपण जायचं नाही. KMTला ओव्हरटेक केला आणि चाललं पुढं. सहज वर लक्ष गेलं, त्याच्यावर लिहिलेलं बाणा मराठी माणसाचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा. हे काय आता कोल्हापुरात तुम्हाला सगळीकडे बघायलाच भेटणार. कोल्हापुरात मराठी माणूस शेवट हो, म्हणजे विषयच हागला आहे. चांगला रस्ता सोडून इंजिनियरनं घातली गाडी. आईला म्हटलं इंजिनियर अरे कुठं?
इंजिनियर म्हटला, अरे बाबा जायला लागतंय असल्या रस्त्यानं, पुढे गेलास की ट्रॉफिक बघ. मग म्हटलं चल बाबा जाऊया. मग काय चालू होते ये फोर व्हीलर. एवढ्याच्या रस्त्यात फोर व्हीलर घातल्यात, त्यामागं टू व्हीलर. मग म्हटलं घातला आहे ते घातला आहे, आता चल बाबा. बघा डॉगेश बाय बघत होता इकडेच. म्हटलं बाबा जाऊ नकोस, जा. पुढं गेल्यानंतर होता केळवाला मामा चालवत होता बघा फोर व्हीलर त्याची. तोपर्यंत दादा एकटा मुलगीला घेऊन आला बघा पुढं. बघा जरा कसं चालू त्यात कोल्हापुरातली विशेष हाड आहे कोल्हापुरातला. गेला बघा. अय असंच आहे बघा कोल्हापूर म्हटल्यावर हे काय रोजचंच आहे, त्यामुळं काय चला म्हटलं. पुढं गेल्यावर इथं चालू होता बाजार म्हटल्यावर आता गावातला बाजार आठवला बघा, बुधवारचा. इथं काय सगळ्या गर्दीच होती. आतल्या बाजूला रस्त्यावर लावलेल्या गाड्या, एवढं बाजार, गर्दी ढीग. मामा बघत होता. मामाला वाटलं काय करायला येऊ. मग जरा पुढं गेल्यानंतर चौकात बोर्ड दिसला बुज्जी कारचा. तर ती खास मुलांसाठी आणणार होती गणपतीत. बुज्जी कार कोणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी पोचलं हायवेला. तर म्हटलं ट्रॉफिक लागायला नको, नाहीतर इथंच बसायला लागणार. ट्रॉफिक काय तसं एवढं नव्हतं सकाळी, ट्रॉफिक लय असते हो. मागं बघितलं काय नव्हतं. मग म्हटलं चला. पुढे गेल्यानंतर हा लागतो रंकाळा म्हटल्यावर कोल्हापुराची शान आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे कोल्हापूरचा रंकाळा. पावसाळ्यात इथं शेवट म्हणजे शेवट असते हो. फक्त कोल्हापूरमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला बघायचं म्हणजे एवढं आहे ना बघायला, बघाल तेवढं कमी आहे कोल्हापूरमध्ये. एवढी ठिकाणं आहेत. इथं बारक्या मुलांना खेळायला पण आहे, त्यामुळे बारकी पोरं काही सुट्टी देत नाहीत. नुसता खेळायचं, त्यासोबत मोठ्यांना पण फिरायला मिळतंय, त्यामुळे येतात घेऊन. रात्री तिथं खूप गर्दी असते. फोटोशूट, व्हिडिओग्राफी. ही काय दिवसा चालूच असते, पण रात्री शेवट येते हो. फोटो म्हणजे काय विषय झाड, नुसतं फोटो. इथं तुम्हाला खावा प्या काय करायचं आहे करा, फक्त घाण करू नका, एवढं करा. इथं तुम्हाला सगळं भेटतंय. भेळ, पाणीपुरी, काय तुम्हाला पाहिजे ते सगळं भेटते भाऊ. जर लवकर आलं तर येताना जायचं रंकाळ्यावर. काय आपल्याला काही आल्यावर काय काम नसतं, जायचं जाऊन यायचं तेवढेच. पुढं आल्यावर तुम्हाला लागतंय निवडी. तिथं निवड्यात बघा म्हटलं जरा नाश्ता करायचं. मग म्हटलं अरे काय परश्या एवढ्यात नाश्ता, अरे काय घरातनं जेवण आलायस का नाहीस. मी म्हटलं बाबा भुका लागल्यात. मग म्हटलं चल पुढं जरा काय तर खायचं, इथं काय खायचं नाही. चल बाबा म्हटलं आता काय करायचं, वेळ तर झाला आहे, जायला वेळ लागणार आहे. चल म्हटलं पुढं आता. पुढं जायचं आणि मग खायचं. निवड्यातनं गेलं पुढं. निवड्यातनं पुढं गेल्यावर बस थांबली होती बघा ही आपली लालपरीचा विषय झाड आहे हो. एक मामा हात करायला तर बघा, मामा दाढी बिडी काय शेवटच करून थांबलेलं. तर बाजूला काकू थांबलेलं तोंडाकडे बघाल ते.
काकू म्हटली असेल, अरे बाबा ह्यो काय करायलाय. मग जरा पुढं गेल्यानंतर असला व्ह्यू होता ना, बघायचं म्हणजे बघायचं, शेवटच व्ह्यू आलता. ही आहे भाताची शेती. ते शेतामध्ये घर, हे तुम्हाला बाकी कुठं नाही भेटणार हो, फक्त कोकणातच भेटणार. ह्या मुलांना बघून माझे शाळेतले दिवस आठवले. आता तरी पण खेळत होती बघा. ह्या आजी नातवाला त्याच्या खायला द्यालती. वरून आठवलं, आजी म्हणजे दुसरी आईच असते. जे लाड आई करणार नाही त्याहून जास्त लाड तिची आजी करत असते. हे बघा, एक आजी आणि त्याची सून जात होती. हे आहे गावाकडचं, नाहीतर असतात शहरात. सुनाचं आणि सासवाचं कधी पटत नाही म्हणून जातात नवऱ्याला घेऊन बाजूला. आम्हाला जायचं होतं 175 किलोमीटर अजून. बाबा म्हटलं, जरा गाडी थांबवतोस काय? मग काय, थांबवला की गाड्यानं लगेच. पायाला विश्रांती देतो म्हटलं, थांबवली गाडी आणि जरा आता उतरावं म्हटलं. उतरताना काय गाडी हलना झालता. उतरलं आणि जरा जाऊन मोकळं व्हावं म्हटलं. आता मोकळं व्हावं म्हणजे हे फक्त कोल्हापूरकरांनाच माहिती आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मोकळं होणे म्हणजे काय. इथून सोलापूर आहे 293, सांगली 102. मग काय, जरा बघूया म्हटलं इकडे तिकडे काय विषय. हे सगळं हिरवगारच हो. कोल्हापूर म्हटल्यावर सगळं हिरवगार येणारच. हिरवगार बघत बघत चला म्हटलं आता जाऊया. तोपर्यंत इंजिनियर म्हटला, चल बस गाडीवर. मग काय, इंजिनियरचं पोतं बघा, ते पोतंच हो, पोत्यामध्ये ढीग. मग काय, इंजिनियरनं बांधला सीट बेल्ट. बस म्हटला. मग त्या बसूया म्हटलं. मग काय, घेतली बॅगची चीन होती उघडी, तशीच ठेवली गाडीवर. दमच ठेवली होती, कारण मोबाईलचं स्टँड त्याच्यात ठेवायला येते नाही. मग काय, बसलं गाडीवर. चला म्हटलं आता जाऊया. मग गाडीचा स्टार्टर मारला, चाललं बघा पुढं जाताना हे असं मंदिर गावं ही काय लागणारच होती. तुम्ही रत्नागिरीला जाताना कोल्हापूरमधून असलं भारी वाटतंय ना, तुम्ही एकदा तरी रत्नागिरीत जाऊन बघा. आपली गावं मंदिरं ही सगळी रानामध्येच असतात आणि पूर्ण मागं डोंगर, त्या डोंगरामध्ये घरं. हे बघितल्यानंतर वेगळंच सुख आहे आणि ते सुख मला भेटते ह्याचं नशीबच आहे. पुढं ही लागली बघा गगनबावड्याचं कॉलेज प्लस शाळा. हे बघा, ही शाळेतली पोरं हात करत होती. म्हटलं आला व्हिडिओमध्ये. मग काय, गेलं पुढं गाडी फास्ट मारालता. रस्ता पण केलता चांगला, त्यामुळं गाडी फास्ट मारालता. मी काय गाडी मारणार नव्हतो, तोच मारणार होता. मग काय, गप्प बसायला लागणार होतं. मार म्हटलं. मग हे काय गगनबावड्यामध्ये आलो. गगनबावड्यामध्ये आल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला गगनगिरी जायला रोड लागतोय. इथं तुम्ही गगनगिरी गडला जाऊ शकताय. कोण कोण बघितला आहे गगनगिरी गड जरा सांगा मला कमेंटमध्ये. आम्ही तर जाऊन आलो आहे. तुम्ही कधी आला असाल तर सांगा मला. खूप छान आहे, बघायला पण भेटेल तुम्हाला. खूप म्हणजे खूप भारी आहे तिथं. पुढं तिथं घाट लागतोय, तिथून तुम्हाला दिसतोय गगनगिरी गड. तुम्हाला दाखवतो पुढं बघत राहा. गगनगिरी गड बघण्यासाठी येत असाल तर इथं तुम्हाला हॉटेल वगैरे सगळी सोय आहे. त्यामुळं ग्रुपने येत असाल, तुम्हाला जेवण्याची आणि खाण्याची सोय आहे. त्यामुळं डोंट वरी, बिंदास्त यायचं. तरीच म्हटलं अजून कच्चा रस्ता कसा काय लागला नाही, तोपर्यंत लागला बघा कच्चा रस्ता. हे असं मध्ये की नाही रस्ता करायचं थांबवल्यात. त्यामुळे लय अवघड होते. गाड्या पळवत्यात, ते पळताना रात्रीचं दिसत नाही, त्यामुळं ॲक्सिडेंट पण सारखं होत्यात.
लवकर खराब रस्ते या डंपरमुळेच होत्यात. प्रमाणापेक्षा लोड भरत्यात आणि जात्यात कसं पाहिजे तसं. इंजिनियरनं म्हटलं बाबा चल पुढे लय धुळा यालाय. मग काय इंजिनियर काढालता तोपर्यंत आणि परत दाबलं. हे असंच असतात तो ट्रकवाले. यांना त्यातनं पण काढला कसं तर गाडी. बाबा म्हटलं हे शिस्तात. तर पडल्यानंतर मागं जायला लागणार म्हटलं आपल्या कोल्हापुरात. ती सगळी गचक्यातनं पुढं आल्यानंतर लागतो आपल्याला घाट. आता घाट लागलाय म्हटल्यावर मोबाईल तर वरच असणार. तुम्हाला दाखवायला पाहिजे ना. हे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे गचकी पाणी वाळू त्यामुळे शिस्तात आणायला लागत्या गाडी. नाहीतर स्लिप झालीच म्हणून समजा. हे बघा रस्त्याच्या कामासाठी केवढा डोंगर पोखरलाय. थोड्या दिवसात घाट पण बघायला राहणार नाही. फक्त रस्ताच बघायला भेटणार आपल्याला लांब लचक. इथून रस्ता चांगला केला होता. मग काय जरा बघूया म्हटलं कसा केलाय रस्ता. रस्ता तर चांगला केलता. आता फक्त फास्ट मारू नये म्हणजे झालं जास्त गाड्या. नाहीतर काय मग ॲक्सिडेंटवर ॲक्सिडेंट होतातच. घाट सुरू झाला आहे त्यामुळे गाणं ऐकत घाटाची मजा घेऊया. काफी कर तुला जगाची ऐक तू साधही तुझ्या मनाची. ए काफी कर जन्मभर तुला जगाची ऐक तू साधही तुझ्या मनाची. 4 दिवसांची जिंदगी रे त्यात 9 टंकी का तुझी रे. चल वाटण फुटण शेंगण होऊन उडूया टणाटणा. आज फुलटू होऊन जगूया जगामगा. सोड टेन्शन कटू करूया मजा मजा. आज फुलटू होऊन जगूया जगामगा. हा स्वप्नाचा खरा. खळखळ आनंदाचा झरा शोधू चेहरा हा स्वप्नाचा खरा. धक धक काळजाचा संगीत ऐकूया. झालं अवती अवती भवती भवती फुलली नवी फुले. वरती ढगळे गटा झुले. 4 दिवसांची जिंदगी रे त्यात 9 टंकी का तुझी रे. चल वाटण फुटण शेंगदाण होऊन मुडूया टणाटणा. आज फुलटू होऊन जगूया झगामगा. सोड टेन्शन कटू करूया मजा मजा. आज फुलटू होऊन जगूया झगामगा. हे होते काही शॉर्ट जे तुम्हाला नक्कीच आवडले असणार. व्हिडिओची लेंथ खूप मोठी आहे त्यामुळे मला पूर्ण ब्लॉग बनवता नाही येणार व अपलोड पण करता येणार नाहीत. त्यामुळे मी दुसरा पार्ट घेऊन येणार आहे. लवकरच यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम राहू दे. चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर वाट कशाची बघताय लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.